डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती राहुरी शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली। शहरातील विलास साळवे यांच्या अध्यक्षतेखाली जय भीम मित्रमंडळ उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं। 13 एप्रिलला सकाळी 10 वाजता डॉक्टर प्रकाश पवार यांच्या पवार हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिरही पार पडलं। तर रात्री 12 वाजता धम्मवंदना आणि 133 तोफांची सलामी दिली गेली। 14 एप्रिलला सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आमदार प्राजक्त तनपुरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राजूभाऊ शेटे, शिवसेनेचे सचिन म्हसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर धम्मवंदना आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। जय भीम मित्रमंडळाच्या वतीनं सायंकाळी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली गेली। या मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुण, तरुणी यांनी मोठा सहभाग घेतला। तर भीमगीतांवर तरुणांनी ठेका धरला। त्याचबरोबर निळा झेंडा कॉर्नर या ठिकाणी माजी मुख्याध्यापक अनुसंगम शिंदे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे। त्यांना अभिवादन करण्याकरता राहुरी शहरातून आणि ग्रामीण भागातून देखील आलेले आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्याकरता आलेलो आहोत। तर आज आपण जे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या गोष्टी गृहीत धरतो आणि जणू काय आपला हा अधिकारच या आविर्भावामध्ये आपण वावरतो, पण या सगळ्या बाबी आपल्यापर्यंत ज्यांच्यामुळे लागू झाल्या, ज्यांनी याकरता आतून संघर्ष तत्कालीन व्यवस्थेविरोधात केला आणि या भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभावाची तत्व अंगीकारायला त्या ठिकाणी केले गेले, याचं सगळं श्रेय हे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं। जी स्वातंत्र्य आपण खरं नुसतं आज असं बोलतो, समतेचं नुसतं आपण बोलतो, परंतु एक काळ असा होता की मनुस्मृतीप्रमाणे वागणूक, वर्णभेद या समाजामध्ये एकेकाळी ही नॉर्मल गोष्ट होती आणि या व्यवस्थेचं, मनुस्मृतीचं मला वाटतं जाळण्याचं, दहन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। मनुस्मृतीचं दहन म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या वर्णद्वेषी व्यवस्थेचं दहन होतं आणि आज जो काय आपण सगळा समाज एकत्र नांदतो त्याचं श्रेय हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। म्हणून आजचा दिवस या भारताची राज्यघटनेचे शिल्पकार, या भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेचं जे तत्व आहे, या तत्वासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आणि जी राज्यघटना आपण आज गृहीत धरून चालतो ते देखील मोठं काम ते लिहिण्याचं हे सगळं सोपं नव्हतं आणि म्हणून आजच्या दिवशी राज्यघटनेला जे अभिप्रेत आहे त्या दृष्टीनं भविष्यामध्ये वाटचाल आपण सर्वांनी करावी, हा संदेश आज आपण या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण घेऊया आणि भविष्यामध्ये ही राज्यघटना प्रमाणे हा देश कसा चालेल, या राज्यघटनेचे तत्व नुसते कागदावर न राहता आणखी मोठ्या प्रमाणामध्ये रोजच्या वागणुकीमध्ये कशा अंगीकारतील याचा प्रयत्न इथं बसलेल्या सर्वांनी केला आणि तीच खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल की पुन्हा एकदा या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो। प्रगती शाळा इथं प्राचार्य अशोक पलघडमल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक योगेश शेठ चुत्तर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी झाली। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। दादा,
अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.